गेली 22 वर्ष गणेशोत्सव साजरा करीत आहोत आणि लहान पूर्ण पेपर आहे आतमध्ये बघू शकतो. पूर्ण पेपरने बनवली ही पूर्ण. तर हे कोण. तर नमस्कार मित्रांनो, आणि आज आपण जाणार आहोत पनवेलचे सर्व मोठे मोठे गणपती बघायला. आणि मी पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे पूर्ण आपले सर्व जेवढे मला भेटतील आपल्या पनवेलमध्ये मोठे मोठे गणपती, त्यांचं दर्शन मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये देणार आहे. मला माझ्या लाईफचे क्षण आहेत ना हे गोळा करून ठेवायचे आहेत. मी या क्षणी काय करायचो, म्हणजे 2024ला मी काय करतो यावेळी, हे मी जेव्हा 40 वर्षाचा 50 वर्षाचा झालो ना, तर या मला आठवणी साठवून ठेवायचे आहेत माझ्या. सो यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो आणि त्याचा रिस्पॉन्स तुमचा मला चांगला भेटतो. एक काय विषय माहिती आहे का, जीवनात आहे ना सर्व काही चांगलं होत असतं सर्व, बाकी एक आठवण माणसाला कधीच राहत नाही, ती म्हणजे चावी. गाडीची चावी नेहमी अक्षरशः आपण लोक विसरत असतो. सो प्लीज तिला परफेक्ट त्या जागेवर ठेवा. खूप हायपर होतो. आणि चला आपण सुरुवात करूया आपल्या नवीन ब्लॉगला आणि जाऊया आपण सर्व मोठे मोठे पनवेलमधील गणपती बघायला. आणि चला प्रत्येकाला दर्शन देणार आहे भावानं मी आज, काहीतरी त्याचा मला प्रसाद द्या. चला सुरुवात करूया आपल्या. हां या चाललो आहे धोके भांडी एवढा आवाज दिला आणि चला आपण असं गावात काय यार पाणी पडो काय पडो ती धुळाची का राहत नाही भावा. घरातून पावडर लावण्याची गरजच नाही. घरातून मी कधीच पावडर लावून निघत नाही, कारण की जेव्हा मी रोडवर निघतो ना तेव्हा सर्व तोंडाला आपोआप पावडर बसत असते माझ्या. सो काय गरज नाही. एवढं आमच्याकडे म्हणजे वातावरण चांगलं आहे, अजिबात पोल्युशन नाही कोणत्याच प्रकारचा, रस्त्याला खड्डे देखील नाही बघू शकता. आणि चला तर दाखवतो आमची टोपी. हा तर भावना आहे हा मिरची गलीचा राजा, त्याची एंट्री इथून आहे आणि आपण परफेक्टली एंट्रीच्या रस्त्यातून आलो आहे. मला दाखवतो की कशा प्रकारे त्यांनी सजावट केली. रात्रीच्या वेळी खूप छान असा नजारा भेटतो इथे. आणि चला आपण त्यांच्या मंडळामध्ये तुम्हाला दाखवतो. अतिशय छान मूर्ती आहे आणि चला बघूया जाऊ. नमस्कार. आपण गेली 22 वर्ष गणेशोत्सव साजरा करीत आहोत. आम्ही लहान मुलांनी सुरुवातीला 22 वर्षापूर्वी गणेशोत्सव चालू केला होता. आमची संकल्पना होती का पनवेलकरांना मुंबईच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे पनवेलमध्ये आणायची आमची इच्छा होती. त्याकरता आम्ही हा मंडळ चालू केला. आणि आम्ही अभिमान आहे आम्हाला का आमचा एकमेव मंडळ आहे का ज्यांनी पहिली मुंबईवरनं मूर्ती पनवेलमध्ये आणली होती. पहिल्यांदा किती वर्ष 22 वर्षापूर्वी पहिली मूर्ती आम्ही मुंबईवरनं विजय खातो यांच्याकडनं 2003 साली. आत्ताच आपल्या सध्याचं वर्ष किती आहे आपल्या गणपतीचा? 22वं वर्ष. आणि आत्ताची मूर्ती आपण कुठून आणल्यात? ही मुंबईवरून. ही पण मुंबईवरून आणल्यात. म्हणजे मुंबईवरून या पनवेलकडे त्यांनी एवढ्या लांबून मूर्ती आणली. आणि यंदाच्या आपल्या गणपतीची म्हणजे उंची किती आहे? आमच्या गणपतीची उंची यंदा 18 फूट आहे. आणि कार्यकर्त्यांची पण आमची पूर्वी आम्ही 50 कार्यकर्ते घेऊन मंडळ चालू केलं. अच्छा. आज 350 ते 400 कार्यकर्ते आहेत. अच्छा. पनवेलमधला सगळ्यात मोठा आगळा वेगळा आणि अतिशय मोठा असा आगमन सोहळा हा आमच्या मंडळाचा असतो. 4 डोलशेत असतात. मुंबईवरनं आम्ही वरळी बीट्स बँजो मागवतो, डीजे असतो आणि अत्यंत पारंपरिक पद्धतीने, म्हणजे कुठेही गुलाल नसतो, दारू नसते, मद्यपान करून आम्ही कोणाला एंट्री तर देत नाही. आणि सभा मंडपामध्ये पण बघाल तर तुम्ही कधी आमची तर जुगार वगैरे खेळलं जात नाही. चांगली सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घेतो. आणि या वर्षापासून आम्ही एक अनोखा उपक्रम चालू केला आहे. आमचे 5 दिवस हा अन्नछत्र चालू असतो. अच्छा. गणपती 5 दिवसाचे विसर्जन झाला का त्याच्यानंतर आमचा अन्नछत्र चालू होतो. येथील जेवढे भाविक सगळे जेवायला असतो. 5 दिवस जेवायला असतो. 700 ते 750 भाविक जेवून गेले. आणि सांस्कृतिक कार्यक्रम आमची तर रोज असतात.
आमचा प्रमुख आकर्षण म्हणजे आमची 10ची रात्रीची आरती. अच्छा, ती नक्की तुम्ही येऊन नक्की आम्ही एक दिवस आम्ही नक्की अटेंड करू. इथं भक्तिमय वातावरण काय असतं आणि आपल्या महिला वर्गांचा कसा सपोर्ट असतो आपल्या वर्ग आमची तर महिलांचा. हा, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही गणेश उत्सवाची वर्गणी ही आम्ही एकदाच फाडत नाही, आम्ही वर्षभर पैसे गोळा करतो आणि करतात. आपल्या राजाची आम्ही मूर्ती ही आमच्याच पैशातून आम्ही दरवर्षी आणतो. अच्छा, जिथे 2.5-3 लाख रुपये होतात ते आम्ही आमच्या पैशांनीच जमा करतो. प्रत्येक चतुर्थीला आमचा प्रत्येक कार्यकर्ता 100 रुपये का होईना, 500 रुपये का होईना, 1000 रुपये का होईना, हे आमच्या QR स्कॅनवरती मंडळामध्ये डायरेक्ट जमा केलं जातं. आणि सेम आमच्या जवळ 75 महिला आहेत, त्या पण दर महिन्याला 50-100 रुपये अकाउंटला डिपॉझिट करतात. आणि महिलांचा पण तुम्हाला प्रतिसाद पाहायचा असेल तर आज रात्री तुम्ही आरतीला या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं दिसून. एक छान प्रकारे माहिती आम्हाला दिली तुम्ही. तुमचं नाव सांगाल प्लीज? माझं नाव वैभव आंग्रे. वैभव आंग्रे यांनी छान प्रकारे आम्हाला माहिती दिली आणि त्यांनी वैशिष्ट्य देखील सांगितलं आपल्याला आपल्या गणपतीचं. आणि प्लीज कुठे गाणं असाल तुम्ही, मिरचीचा राजा एकदा तुम्ही बघायला या. मी एक अतिशय छोटा होतो ना, तिथपासून मी आज मिरचीचा राजा बघायला येतो. पण आज मला त्यांच्याशी बोलून असा खूप आनंद झाला आहे आणि धन्यवाद, तुम्ही मला तुमचा मोलाचा वेळ दिला. अजून सांगायचं म्हणजे बोला, जसं आपण इतर ठिकाणी बघतो ट्रॅक्टर किंवा ट्रॉली खेचायला ट्रॅक्टर किंवा हे लावतात, पण आमचा जो विसर्जन सोहळा असतो तो जवळपास 6 ते 7 तास चालतो. आणि जे खेचणारे कार्यकर्ते असतात ते आपण म्हणजे आपल्या पायात चप्पल नसते त्यांच्या. अच्छा, अजिबात. तर ती पूर्ण मिरवणूक ते तसेच गणपतीला भावपूर्ण निरोप देतात. गणपती बाप्पा मोरया, मूर्ती मोरया. धन्यवाद. राजाचा विजय असो. थँक्यू. तर नमस्कार भावांनो, खूप प्रेम भेटला. आपला स्वागत देखील करण्यात आला तिथे आणि खूप एक्सपिरियन्स चांगला होता पहिलाच स्वागत आपला चांगल्या प्रकारे केला मिरचिकलच्या राजामध्ये. आणि धन्यवाद त्यांना बोलतो आणि पुढच्या वर्षी पण असंच आम्हाला प्रेम देत राहा तुम्ही आणि चॅनलला सपोर्ट असू द्या सर्वांचं. आणि खूप छान वाटतं, अक्षरशः मन भरून आलं की पहिल्यांदा माझं फर्स्ट सेफ्टी म्हणजे आपली हेल्मेट असणं गरजेचं आहे भावा. आणि त्याच्यानंतर काय ते पुढचा कार्यक्रम करायचा आणि नेक्स्ट आपण जात आहोत बघूया. जसं मला भेटतोय ना कुठे तरी मला मी मिस करतोय एक छोटंसं म्हणजे कार्यक्रम आहे माझा, मिस करतोय. आपण तिकडे जाण्याचा प्रयत्न करूया. पनवेलमध्ये राहतो, पनवेलमध्ये मी, आणि पनवेलमध्ये माझा पूर्ण आयुष्य गेलं आहे. बट मला आहे ना पटवर्धन हॉस्पिटल नाही माहीत, तर मला सांगितलं आहे लोकांनी, तेव्हा मी तिकडे चाललो आहे. भावांनो होत असते ना भावांनो, असं थोडे कधी माहीत असतं, कधी नाही माहीत. बट सर्व गोष्टी नसतात प्रत्येकाला माहीत. तर मला समजलं पटवर्धन हॉस्पिटल तिकडे आहे आणि तिकडे मोठा गणपती बसतो, महागणपती. त्या ठिकाणी मी आलोय, दाखवतो तुम्हाला शिवानगर. अरे भावना होतो कधी हा बघा, इथून द्वार आहे महागणपतीचा, तुम्हाला दाखवतो. आणि चला तिकडे थांबूया. द्वार तर खूप छान आहे, बट मी चप्पल आहे ना इथंच करणार आहे, कारण की जिथे द्वार सुरू होतं ना तिथे मी कधीच आतमध्ये चप्पल घालून जात नाही. आणि हे बघू, सेटअप बघू शकता पूर्ण इथला पनवेलचा महागणपती. छान आहे, वाव. भावा मुंबईमध्येच नसतं मोठे गणपती, आमचा पनवेल देखील मोठा आहे. पनवेलमध्ये तेवढेच मोठे गणपती असतात आणि त्याचं दर्शन तुम्हाला देतो. सर्व मुंबईला जातात, पनवेलला या कधी बघा थोडे इकडून. वा, 18 राजमहालामध्ये किंवा असं मोठे ताजमध्ये एवढी सजावट नसते, तशी या महागणपतीची सजावट आहे. पूर्ण आहे ना लोकेशन, पूर्ण व्ह्यू बघा इथला. छान प्रकारे पूर्ण सजावट केली आहे अक्षरशः. आणि पनवेलच्या महागणपतीचं दर्शन झालं, बट त्यांचे सभासद आहेत ना, म्हणजे मंडळाचे सभासद सध्या बाहेर गेलेत, तर त्यांच्याशी नाही बोलता आलं.
बट नेक्स्ट टाईम जेव्हा येईन ना तेव्हा नक्की त्यांच्याशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन आणि गणपतीचं वैशिष्ट्य काय आहे आणि किती वर्ष इथे गणपती बसतो आहे त्याचे सर्व तुम्हाला माहिती मी पुढच्या वर्षी त्यांच्या सभासद नाही सध्या इथे. आणि बघू शकता त्यांचं द्वार इकडे छान प्रकारे असं सजावट केली पूर्ण याची एंट्री गेट. हां चांगलं प्रकारे सेटअप केला आहे. खूप छान वाटलं इथे दर्शन पण चांगल्या प्रकारे झाला. भावांनो प्लीज या मित्रांनो. तर हा आहे आपला पनवेलचा मानाचा पहिला गणपती. चला तुम्हाला दाखवतो. इथे स्पर्धा देखील होतात या गणपतीजवळ. तुम्ही पेंटिंग्स बघू शकता, छोट्या मुलांची पेंटिंग्स आहेत. तर ती स्पर्धा कधी होती प्लीज सांग. परवा होती तर स्पर्धा. अच्छा ठीक आहे. म्हणजे पार्टिसिपेट कोणी केली आपल्या पनवेलची परवा होती की बाहेरची होती? नाही पनवेलच्याच. हां जे आमच्या इथे बाजूला राहतात रिलेटिव्स अँड ऑल. हां तर ते सगळे लोक आले. अच्छा ठीक आहे. असे छान आहे बघू शकता पेंटिंग. एक मोदक मिल जाय. अच्छा त्यांच्या अध्यक्षांशी आपण बोलूया की त्यांचं. आणि ही मूर्ती आहे ना पूर्ण पेपरनी बनवलेली आहे. पेपरनी मूर्ती बनवली. त्याचे वैशिष्ट्य आपण त्यांच्या तोंडाने ऐकूया. आणि हे बघा. तर नमस्कार सगळ्यांना. तर आपण आता आहोत पनवेलचा मानाचा गणपती. हा पनवेलचा मानाचा गणपती आपण बघू शकता. तर आपल्यासोबत आहेत. तुमचं नाव सांगा प्लीज. मंदार देवरुख. मंदार देवरुख. अच्छा. तर आपल्या गणपती आहे ना हे फक्त 10 किलोची आहे आणि पूर्णपणे पेपरने बनवलेली आहे. त्याचं वजन फक्त 10 किलो आहे. 10 किलो फक्त वजन आहे. आणि आपली स्थापना कधी झाली? 1963. 1963. आता कितवा वर्ष? 62वा वर्ष आहे. अच्छा. तर आणि आपण देखावाचं तर वैशिष्ट्य सांगा. आज देखावा काय दाखवलं तुम्ही सध्या? म्हणजे आमचं सर्व उज्जैनचा आहे. हां पूर्वीचा उज्जैन आणि आत्ताचा म्हणजे उज्जैनचा. जसं महादेवांनी कसं वध केलं होतं आणि पिंडीचं असं. आणि नंतर आपण उज्जैनचं हे. अच्छा. तर माहिती दिलेली होती. अच्छा. तर धन्यवाद आम्हाला तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आणि तुमचा देखावा अक्षरशः असा म्हणजे मनाला लागेल असं म्हणजे आम्हाला समजलं की हिस्ट्री काय होती. तर प्रेक्षकांना सांगू इच्छिते की पनवेलचा महागणपती हा पूर्ण कागदाचा आहे. पूर्ण गणपती आहे. पूर्ण कागदाचा गणपती आहे. न्यूजपेपरनी बनवलेला गणपती आहे. बघू शकता तुम्ही. दिसून येत. मूर्तीचं वजन आहे ना मित्रांनो फक्त 10 किलो आहे. 10 किलो मूर्तीचं 10 किलो. पेपराने पूर्ण बनलेले आहे. हे बघा मोशक आहे. पूर्ण पेपर आहे. आतमध्ये बघू शकतो पूर्ण पेपरनी बनवली ही पूर्ण. तर हे कोण कलाकार कोण होते आपले? मोरेश्वर पवार म्हणून. मोरेश्वर पवार त्यांनी बनवली का ही मूर्ती? अच्छा. किती दिवस लागले मूर्ती बनवायला? 1 महिना घेतला मूर्ती बनवायला. अक्षरशः बघू शकता. कोणत्या अँगलने वाटत नाही की कागदाने बनवली म्हणून. पेपरनी बनवली. त्याला प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडूनच अजेय होण्याचं वरदान प्राप्त होतं. या दूषण राक्षसाने आपल्या प्रचंड फौजेसह या अवंती नगरीत देखील धर्म, वेद, ज्ञान, विज्ञान यांचे रक्षण करणाऱ्या ऋषी मुनींवर अधर्माचा नाश करण्यासाठी भगवान शंकर प्रत्यक्ष प्रकट झाले. देवांचे देव असलेल्या शंभो शंकरासमोर ब्रह्मदेवाचे वरदानही निष्प्रभ ठरले. ऋषीमुनी सजीव सृष्टीने भगवान शंकरांचा जयघोष केला आणि अवंती नगरीतच वास्तव्य करण्याची विनंतीही केली. भगवान शंकरांनी त्यावेळेस धारण केलेलं रूप हे सर्वात रौद्र रूप समजलं जातं बरं का. तिथे एका विशिष्ट जागेवर आपल्या त्रिशूळाचा वार केला आणि पाहता क्षणी त्यातून एक शिवलिंग प्रकट झालं आणि असुरांचा काल बनून आलेले महाकाल शिवशंकर तेथे कायमस्वरूपी स्थित झाले. असं म्हणतात की प्रत्यक्ष ब्रह्मदेवानेच मग या शिवलिंगाभोवती मंदिराची बांधणी केली. देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील हे एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग आहे. ही झाली महाकाल शिवलिंगाची पुराणातील ऐतिहासिक कथा.
महाकाल यामधील काल या शब्दाचे 2 अर्थ होतात. एक म्हणजे वेळ किंवा कालचक्र आणि दुसरा म्हणजे मृत्यू. सूर्य सिद्धांताप्रमाणे पृथ्वीचा आकार गोल असण्याबाबत आपल्या ज्ञानी ऋषी मुनींनी शोध लावल्याचा उल्लेख अनेक प्राचीन वेद पुराणांमध्ये आपल्याला आजही आढळतो. पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी हा शोध लावण्यापूर्वीच हे ज्ञान आपल्या धर्मात हजारो वर्षांपासून उपलब्ध आहे. ऐतिहासिक भूमीत जन्म दिल्याबद्दल भगवान महाकालेश्वराचे आभार मानूया आणि भक्तिभावाने करूया प्रसिद्ध अशी महाकालेश्वराची भस्मारती. तर नमस्कार मित्रांनो, आणि आपण आलोत घरी, जिथे आपल्याला जायचं होतं ज्या ठिकाणामध्ये. तर ते आपण ठिकाणं बघितली. एक मिरचीचा राजा, एक महागणपती आणि एक बघितला मानाचा, म्हणजे पनवेलचा मानाचा गणपती. खूप चांगलं वाटलं सगळ्यांशी भेटून, त्यांच्याशी बोलून. अतिशय छान वाटलं त्यांच्याशी बोलून. सो प्लीज असं सोबत राहा. थँक्यू, लव यू ऑल. धन्यवाद. बाय.